संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चक्रावून टाकणारा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। वैजापूरमधील बँक ही माजी सरपंचानंच जाळल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। 64 लाखांच्या फसवणुकीचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूतून ही आग लावल्याचं आता उघड झालेलं आहे। माजी उपसरपंच भरत कदमवरती आता फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार आहे। संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगरच्या वैजापूरमधून चक्रावून टाकणारा हा प्रकार उघडकीस आलेला आहे। वैजापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी बँकेला आग लागलेली होती आणि ही आग उपसरपंचाने लावल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद अडसुळे। प्रमोद, काय दिसची माहिती या संदर्भात? प्रथमेश, ही घटना जी घडली होती ते एका जुन्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जो राग होता आरोपीच्या मनामध्ये बँकेच्या संदर्भात, तर त्या रागातून आणि त्या सुडाच्या भावनेतून त्याने हे केलेलं कृत्य असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्याने त्याच्या कामावरील 4-5 गुत्तेदारांना, ठेकेदारांना सोबत घेऊन हे आगीचं कांड केलेलं आहे। आणि याच्यामध्ये भरत कदम नावाचा जो आरोपी आहे तो मुख्य सूत्रधार आहे। आणि या घटनेमध्ये 2 आरोपी देखील गंभीर जखमी झाले आहेत। 6वा जो आरोपी आहे, जो फरार आहे, तो मोठ्या प्रमाणात भाजल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी घटना घडलेली होती। बँक जाळण्यात आलेली होती आणि ही बँक आता माजी उपसरपंचाने जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। काही घोटाळ्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी ही बँक जाळल्याचं आता उघडकीस आलंय। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चक्रावून टाकणारा हा प्रकार उघडकीस आलेला आहे। वैजापुरातील बँक ही माजी उपसरपंचाने जाळलेली होती। 64 लाखांच्या फसवणुकीचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ज्या गाडीचा तिथे वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये तिचा पूर्ण डेटा इरेज करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये त्याचा इंजिन नंबर, चेसी नंबर बदलून टाकला, म्हणजे खोडून टाकला होता। त्याचा कलर बदलण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून सीसीटीव्हीमध्ये आला तरी सुद्धा पोलीस गोंधळून जातील असा त्यांचा अंदाज होता। परंतु LCBचा स्टाफ, लोकल पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी अतिशय शिताफीने वेळेचा कुठलाही अपव्यय टाळता 24 तासाच्या आत ही पूर्णच्या पूर्ण गँग बस्ट केलेली आहे। आणि यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी जे निष्पन्न करून 6 पैकी 5 आरोपी अटक केलेले आहेत।